सर्व विद्यार्थ्यांचे गरड MR स्मॅथ यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 1 समरूपता या प्रकरणामधला सराव संच 1.3 मधले 5 उदाहरणं पाहिले होते. आपण आज पुढचं एक्झाम्पल म्हणजे पुढचं उदाहरण 6 या ठिकाणी मी लिहून ठेवलेला आहे. हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जर कोणी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग आपण हे उदाहरण नंबर 6 या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा एक समलंब चौकोन ABCD दिलेला आहे. या समलंब चौकोनामध्ये ही बाजू AB या बाजू DC ला समांतर आहे. याचे जे दोन कर्ण आहेत, कर्ण AC आणि कर्ण BD, हे परस्परांना बिंदू O मध्ये छेदत आहेत. जर आता या ठिकाणी AB बरोबर 20 सेंटीमीटर, AB बरोबर 20 दिले, फक्त DC बरोबर 6 दिले, OB बरोबर 15 असं दिले. तर आपल्याला काढायचं आहे OD या ठिकाणी काढायचा आहे. मग बघा AB कुठे, ही इथे या ठिकाणी ही AB 20 दिली आपली, DC ही वर 6 दिली आपली, त्यानंतर OB 15 दिली. नेमकं तुम्ही या दिलेल्या बाजूंकडे जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी आणि ही OD काढायची आपल्याला, म्हणजे ही OD आपल्याला काढायची. म्हणजे या ठिकाणी आता या ज्या दोन बाजू आहेत त्या त्रिकोण EOB च्या आहेत. OD काढायची ही दिली म्हणजे हा बाजू त्रिकोण DOC च्या आहेत. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी हा त्रिकोण EOB आणि त्रिकोण COD समरूप आहेत असं दाखवावे लागतील. मग दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी आपण 3 वेगवेगळ्या कसोट्या पाहिल्या. एक समरूपतेची को कसोटी पाहिली, दुसरी आपण समरूपतेची बाजू कोन बाजू कसोटी पाहिली, आणि तिसरी आपण समरूपतेची या ठिकाणी बाजू 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 कसोटी पाहिली, म्हणजे बा कसोटी पाहिली. बाजूच्या एका त्रिकोणाच्या दोन बाजू कुठे दिल्यात का आपल्याला, दोन बाजूंची लांबी कुठे दिली का, या त्रिकोणाची दिली, पण या दोन त्रिकोणाची दिली आहे. म्हणजे याचा अर्थ बा कसोटी वापरता येत नाही. बरं, तिन्ही बाजूच्या लांब्या दिल्यात का, तिन्ही बाजूच्या लांब्या दोघांच्या दिलेल्या नाहीत. म्हणजे बा ही कसोटी देखील आपल्याला वापरता येत नाही. मग राहिली कोणती कसोटी, आता एकच कसोटी राहिली फक्त. कोणती कसोटी, बा को कसोटी किंवा को कसोटी, याचाच फक्त. म्हणजे याचा अर्थ आता आपण जे दोन त्रिकोण घेणार आहे, त्रिकोण EOB असेल किंवा त्रिकोण COD असेल, या दोन त्रिकोणाचे दोन कोनी एकरूप दाखवले म्हणजे हे दोन त्रिकोण काय होतील, समरूपतेच्या को कसोटीनुसार एकरूप होतील. त्यापैकी इथला कोण बघा, आता हा विरुद्ध कोण आहे, हा एकरूपच असतो नेहमीच. एक कोणाबद्दल झाला. आता दुसरा कोण दाखवण्यासाठी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, बाजू AB समांतर बाजू DC दिले का आपल्यावर. काय दिले, बाजू AB समांतर बाजू DC. काय घ्यायचं कारण, पक्ष. आणि आता बघा ही AC त्यांची काय आहे, AC त्यांची छेदिका आहे. काय आहे, छेदिका आहे. मग या ठिकाणी रेख AC त्यांची छेदिका आहे, त्यांची छेदिका आहे. रेख AC त्यांची छेदिका आहे. मग आता ह्या जर दोन बाजू समांतर असतील आणि ही जर त्यांची छेदिका असेल तर हा इथला कोण आणि हा कोण एकरूप असेल. कशावरून एकरूप असेल, ते काय, ते युत्क्रम कोण आहे. कोणते कोण आहेत ते, युत्क्रम कोण आहे. मग तुम्ही ही छेदिका AC च्या ऐवजी BD घेतली तरी चालते. BD जर घेतली तर कोणते दोन कोण एकरूप होतील, हा एक कोण आणि हा इथला एक कोण एकरूप होईल. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, मग आता कोण DCA एकरूप कोण CAB. का बरं, कारण काय ते
युद्धक्रम कोण आहेत. युद्धक्रम कोण, कोणते कोण आहेत हे युद्धक्रम कोण आहे. मग ह्या कोणाची नाव बदलून लिहू आपण. कोण DCA ला तुम्हाला कोण काय लिहिता येते, DCO असं लिहिता येते. कोण DCO, किंवा या ठिकाणी इथं तुम्हाला काय दिले, हे नाव चुकले आपले. नाव यांनी अशी इथून सुरुवात केली नावाला, नाव या ठिकाणाहून सुरुवात केली त्यांनी असं ABCD असे नाव दिले, ABCD असे नाव दिले. मग इथं कोण DCA च्या ऐवजी आता नाव आपल्याला वेगळं लिहावं लागेल. कोण DCA म्हणजे काय, कोण CDB, कोण CDB असं, कोण CDB, आणि कोण DBA असं लिहावं लागेल. कोण DBA, DBA हे युद्धक्रम कोण आहे. मी आकृतीत लिहित असताना नाव चुकीचे लिहिले होते, आपण हे असले कोण DBA. आता कोण CDB जो आहे त्या कोणला असं लिहिता येते, कोण CDO इथपर्यंत करणे दरम्यान आहे, 3 बिंदू रेषेवर आहे. एकरूप कोण कोणता, DBA ला तुम्हाला काय लिहिता येते, OBA असं लिहिता येते. कोणता, OBA असं लिहिता येते, किंवा ABO लिहिलं तरी चालतं, असं काही फरक पडत नाही त्याला. हे का लिहिलं आपण असं, याला आपण नंबर 1, आणि कारण काय असेल त्याचं, कारण ही दरम्यानता आहे. कोणती दरम्यानता आहे, D', O'B ही दरम्यानता आहे. ठीक आहे. आता आपण त्रिकोण घेऊ, 2 त्रिकोण. बघा, त्रिकोण COD व त्रिकोण AOB मध्ये. आता हे त्रिकोणाचे नाव घेत असताना संगती फार महत्त्वाची असते. बघा, कोण O ला कोण O, आणि कोण D ला कोण B, कोण D ला कोण B ही संगती फार महत्त्वाची असते. मग C आणि A आपोआप एकरूप असतात त्या ठिकाणी. ठीक आहे. मग आता हे 2 त्रिकोणामध्ये काय काय तुलना करता येईल आपल्याला. बघा, तुलना जर आपण केली तर तुलना केल्यानंतर आपण हे काय लिहिले, कोण CDO, कोण CDO एकरूप कोण OBA, OBA विधान 1 वरून, विधान 1 वरून. आता कोण COD, कोण COD एकरूप कोण, हा कोण COD एकरूप कोण AOB. का बरं, विरुद्ध कोण, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण म्हणजे आता या त्रिकोण COD चे 2 कोण या त्रिकोण AOB च्या 2 संगत कोणासोबत काय झाले, एकरूप झाले. मग असा असेल तर आपल्याला काय म्हणता येते, म्हणून त्रिकोण COD समरूप त्रिकोण AOB कशावरून, समरूपतेची, समरूपतेची कोको कसोटी, समरूपतेची कोको कसोटी. माझे 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून काय लिहिता येतं आपल्याला, आपल्याला ज्या पाहिजे त्याच घ्यायच्या त्या ठिकाणी. इथे AB, DC, OB आणि OD यांच्यामध्ये संबंध या ठिकाणी घ्यायचे फक्त त्या ठिकाणी. मग आपण असं लिहू आता OD, हा इथला OD. मग OD ला संगत बाजू कोणती, OB. मग इथे खाली लिहायचं छेद OB बरोबर. आता इथे काय दिले, DC दिले, मग DC घ्या, DC छेद इकडे काय BA म्हणजे काय AB. हे काय, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. एवढं लिहिलं तरी चालते, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता बघा बरं, किंमती ठेवून आपण आता मग काय होतंय, OD आपल्याला किंमत माहिती आहे का, माहित नाही. मग OD जशाला तसा ठेवा. OB ची किंमत किती, 15.
बरोबर डीसी ची किंमत किती 6 छेद ईबी ची किंमत किती 20. आता हे 15 इकडे भाग करायचा तिकडे गुणाकार जातील म्हणजेच ओडी बरोबर काय येते मग ओडी बरोबर 6/20 गुणिले 15. मग कशाने भाग जातो 5 ने भाग जातो दोघं नाही 15 आणि 20 ला 5 चौक 20 5 त्रिक 15 म्हणजे किती येते 18/4 म्हणजे ओडी बरोबर किती येते मग ओडी बरोबर 18/4 म्हणजे 4 चौक 16 18 ला भाग करा 4 मग 4 चौक 16 दोन उरले भागात ना म्हणून दशांश दिला 20 झाले 4 20 4 20 हे आपण एक गणित नंबर 6 पाहिलं. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहू. सराव संच 1.3 मध्ये आपण हे आता 7वं गणित पाहू. या 7व्या गणितामध्ये तुम्हाला हा चौकोन समांतरभुज चौकोन ABCD दिला आहे. समांतरभुज चौकोन आहे हा. यामध्ये बाजू BC वर E हा एक बिंदू आहे आणि रेषा DE जी आहे रेषा DE ही किरण AB ला ही किरण AB ला बिंदू D मध्ये छेदते. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. आता नीट लक्ष द्या DE कुठे आहे बाजू ही बाजू ही बाजू D. BE कुठे आहे ही बाजू BE. CE कुठे आहे ही बाजू CE आणि TE ही बाजू TE. बघा नीट इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे त्रिकोण BET याच्या दोन बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्रिकोण CED च्या दोन बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हा कोण काय असतो एकरूप असतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला दिलेल्या माहितीवरून हे त्रिकोण BET आणि त्रिकोण CED हे जे आहेत हे समरूप दाखवावे लागतील. हे समरूप तुम्हाला दाखवायचे. मग हे दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे असतील तर तुम्हाला माहिती आहे ह्या दोन बाजू दिल्यात आणि त्यांनी समावेश केला हा कोन एकरूप आहे. परत ह्या दोन बाजू दिल्यात त्यांनी समावेश केला हा कोन एकरूप आहे. म्हणजे कोणत्या कसोटीचा वापर करता येतो आपल्याला या ठिकाणी बाजू कोन बाजू या कसोटीचा वापर करता येतो. पण त्यासाठी तुम्हाला हा कोन तर सरळ सरळ दिसतो हा विरुद्ध कोन आहे. पण आणखी एक कोन या ठिकाणी तुम्हाला आणखी एक कोन एकरूप दाखवावा लागेल. हे आपल्याला प्रमाणात दाखवायचे ह्या बाजू दोन. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपण ह्या बाजूवरून ठरवलं की कोणते दोन त्रिकोण घ्यायचे. दिलेल्या बाजून आपण ठरवलं की कोणते दोन त्रिकोण घ्यायचे. त्रिकोण BET एक घ्यायचा आहे आणि त्रिकोण CED एक घ्यायचा. मग हे त्रिकोण घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये कमीत कमी दोन कोण तरी एकरूप असले पाहिजे किंवा बाजू तरी बाजूचं काही दिलंच नाही त्यांनी फक्त सिद्ध करायचं आपण त्या ठिकाणी. मग आपण आता असं इथं लिहू चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. हा जर समांतरभुज चौकोन असेल तर याच्या विरुद्ध बाजू कशा असतात समांतर असतात. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल का म्हणून बाजू AB समांतर बाजू DC. का बरं समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू कशा असतात समांतर असतात. समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू. बर आता बाजू AB समांतर बाजू DC हे बाजू AB समांतर बाजू DC म्हणजेच काय असेल लिहितात का म्हणून या ठिकाणी मी असं लिहितो AT समांतर DC लिहिता येईल का मला असं बघा बरं AT समांतर DC. का बरं का लिहिता येईल असं कारण या ठिकाणी एक दरम्यानता आहे. कोणती दरम्यानता आहे
ए डॅश बी डॅश टी, ए डॅश बी डॅश टी ही एक दरम्यानता आहे. बर आता ही एटी समांतर डीसी आणि ही टीडी त्यांची काय आहे किंवा डीटी त्यांची काय आहे, छेदिका आहे. व रेख डीटी ही छेदिका आहे, ही छेदिका आहे. रेख डीटी ही छेदिका आहे. तर आता रेख डीटी ही जर छेदिका झाली तर तुम्हाला माहिती आहे ह्यात जर दोन समांतर रेषा असतील आणि त्यांची छेदिका असेल तर मग आता हा कोन टी आणि हा कोन डी कसे असतील, एकरूप असतील. का बरं एकरूप असतील, कारण ते काय व्युत्क्रम कोन आहेत. म्हणून तुम्हाला आता असं लिहिता येते कोन या ठिकाणी एटीडी, कोन एटीडी एकरूप कोन, एकरूप कोन. कोणता कोन, टीडीसी, टीडीसी किंवा सीडीटी काही पण लिहा, टीडीसी. का बरं, हे काय आहेत, व्युत्क्रम कोन आहेत, व्युत्क्रम कोन. दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका त्यांनी तयार केलेल्या ज्या जोड्या असतात त्या जोडीपैकी एक जोडी कोणतीही व्युत्क्रम कोनाची जोडी. पण आता कोन एटीडी ला आपला असं लिहिता येते का बघा, कोन एटीडी ला कोण असं लिहिता येते मग बीटीई, म्हणजे काय लिहिता येते, म्हणून कोन बीटीई एकरूप कोन कोणता, टीडीसी, टीडीसी. याला तुम्हाला कसं लिहिता येते, ईडीसी असं लिहिता येते. काय लिहिता येते, ईडीसी असं लिहिता येते. का लिहिता येते, याला आपण नंबर 1 देऊ अगोदर. आणि का लिहिता येते, याचं नाव का बदलत आलं, एटीडी चं बीटी का करतं, कारण ए डॅश बी डॅश टी आणि टी डॅश ई डॅश डी आहे. म्हणजे त्या ठिकाणी ए डॅश बी डॅश टी ही एक दरम्यानता, आणखी एक दरम्यानता कोणती, टी डॅश ई डॅश डी, टी डॅश ई डॅश डी. ठीक आहे. आता आपण दोन त्रिकोण घेऊ. मग त्रिकोण घेत असताना एकाच एक संगती फार महत्त्वाची असते. मग एक त्रिकोण घेतला मी बीईटी, त्रिकोण बीईटी व त्रिकोण. आता बघा इथं कोण कोणाला आहे, टी ला डी एकरूप आहे, मग डी शेवटी गेला पाहिजे, ई मध्ये आला पाहिजे, कारण इथे येते आणि इथं सी आहे ठिकाणी हा, कारण ई ला ई एकरूप आहे, टी ला डी एकरूप आहे आणि मग बी ला सी आपोआप काय येतो, एकरूप येतो. मग आता या दोन त्रिकोणामध्ये आपण हे सिद्ध केलं आताच, कोन बीटीई, कोन बीटीई एकरूप कोन हे ईडीसी किंवा सीडी असं लिहिता येते, ईडीसी, ईडीसी. विधान 1 वरून, विधान 1 वरून. आता इकडे लक्ष द्यायचं, थोडंसं कन्फ्युजन आहे. इथं मी ईडीसी लिहिलाय, तिथं पण ईडीसी लिहिला, पण इथं जर बघितलं नावावरून तुम्ही आता बीटीई असं लिहिलेलं आहे, तर इथं ऍक्च्युअली काय यायला पाहिजे, मग बीटीई म्हणजे इकडे काय यायला पाहिजे, सीडीई यायला पाहिजे. मग हा कोण सीडीई असा लिहिलाय, याला काही फरक पडत नाही, ईडीसी असेल किंवा सीडी, फक्त मधला कोण मध्ये राहायला पाहिजे. मग याला तुम्ही सीडी लिहिलं तरी चालतंय, ईडीसी लिहिलं तरी चालतंय, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. हे आपण समीकरण 1 वरून लिहिलं. किंवा मग इथं जर तसं लिहायचं असेल तर तुम्ही इथेही तसं लिहू शकता, मग सीडी अगोदरच लिहू शकता तुम्ही या ठिकाणी. इथं बदल केला तर सीडीई असा बदल तुम्ही करू शकता या ठिकाणी. त्यानंतर आता कोन बीईटी एकरूप कोन सीईडी, हे का, विरुद्ध कोन. विरुद्ध कोन म्हणजे याचा अर्थ काय झाला आता, की या त्रिकोण बीईटी चे दोन कोन या त्रिकोण सीईडी च्या दोन कोनासोबत कसे आले, एकरूप आले. दोन संगत कोनासोबत एकरूप आले, म्हणजे टी सोबत डी एकरूप आला आणि ई सोबत ई एकरूप आला. म्हणून त्रिकोण बीईटी समरूप त्रिकोण सीईडी
कशावरून? समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. बरं, आता हे दोन जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू कशा असतात? मग प्रमाणात असतात. मग आपल्याला ज्या पाहिजे त्याच बाजू घ्यायच्या. आपल्याला बी डी पाहिजे, मग आता यांची बी घेतली छेद, मग या बी ला संगत कोणती इकडं? सीई. बरोबर. आणखी काय पाहिजे आपल्याला? टी, मग इथे टी घेतली आपण. मग या टी ला कोणती? डीई छेद डीई. ते काय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता फक्त काय करा? तिरकस गुणाकार करा. बघा बरं, बी गुणिले डीई म्हणजे काय? डीई गुणिले बीई. बरोबर. आता टीई गुणिले सीई म्हणजे काय? सीई गुणिले टीई. हे सिद्ध झाले. हे आपण या ठिकाणी सिद्ध केले. यानंतर आता याच उदाहरण संग्रह, याच सराव संच 1.3 मधलं 8वं गणित आपण पाहू. सराव संच 1.3 मधील हे उदाहरण नंबर 8 या ठिकाणी लिहिलेलं आहे. या आकृतीमध्ये रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदू छेदायले आणि तुम्हाला दिले AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर तुम्हाला सिद्ध करायचे त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आता नीट लक्ष द्या, या हे दोन त्रिकोण समरूप करण्यासाठी ज्या काही आवश्यक अटी आहेत किंवा ज्या कसोट्या आहेत त्यापैकी यांनी काय दिले की या दोन त्रिकोणामध्ये या दोन त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची बाजू AP, या त्रिकोणाच्या बाजू या त्रिकोण AP ची ही बाजू AP ही कशाला इकडं CP ला प्रमाणात, पुन्हा बाजू BP इकडं DP ला प्रमाणात. राहिला प्रश्न आता फक्त एकच, म्हणजे या त्रिकोणाच्या दोन बाजू या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू काय दिल्यात? प्रमाणात दिल्यात. मग आता या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर तुम्हाला काय वापरता येते? मग बाजू कोण बाजू ही कसोटी वापरता येते. मग आता बघा, या त्रिकोणाच्या कोणत्या दोन बाजू? AP आणि BP. कुठे तो? या ही AP आणि BP यांनी समाविष्ट केलेला कोण? हा. आता या त्रिकोणाच्या कोणत्या दोन बाजू? CP आणि DP. कुठे? CP आणि DP यांनी समाविष्ट केलेला कोण? हा. एकरूप आहे का? आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन त्रिकोण, मग आपण असं लिहू आता त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये काय दिले? हे त्यांनीच दिले आपल्याला. AP छेद CP बरोबर BP छेद DP. हे काय लिहायचे मग? कारण पक्ष लिहायचे, कारण त्यांनी स्वतः दिले आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या त्रिकोणाच्या दोन बाजू या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू सोबत काय आल्या? प्रमाणात आल्या. परत मी आता सांगितलं या ठिकाणी हा कोण विरुद्ध कोण आहे, म्हणजे काय? कोण APB एकरूप कोण APB ला एकरूप कोण कोणता आहे? तो CPD आहे. CPD. का बरं हे एकरूप आहेत? कारण हे एकमेकांचे काय? विरुद्ध कोण आहेत. म्हणजे काय लिहायचं? विरुद्ध कोण. ठीक आहे. मग आता बघा काय नेमकं झालं. या त्रिकोण ABP च्या दोन बाजू या त्रिकोण CDP च्या दोन संगत बाजूशी प्रमाणात आहेत आणि या दोन बाजूंनी आणि या दोन बाजूंनी म्हणजे या त्रिकोणाच्या ज्या दोन बाजू प्रमाणात आहेत त्या त्रिकोणासोबत त्यांनी समाविष्ट केलेले कोण देखील काय त्या ठिकाणी एकरूप आहेत. म्हणून तुम्हाला काय म्हणता येते? त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. समरूप त्रिकोण CDP कशावरून? समरूपतेची बाकोबा कसोटी. समरूपतेची
बा को बा कसोटी. समरूपतेची बाकोबा कसोटी हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी. यानंतर आपण शेवटचं गणित पाहूया सराव संच मधलं. उदाहरण संच 1.3 मधलं. आता हे 8वं गणित. एक त्रिकोण एबीसी दिलाय. या त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की या डी बिंदूमुळे हा जो कोण बीएसी आहे आणि हा कोण एडीसी आहे तो समान झालेला आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे सीए चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. बघा सोपं गणित आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, कोण बीएसी बरोबर कोण एडीसी हे दिले. ज्यावेळेस दोन कोणाचे माप बरोबर असतात, समान असतात, त्यावेळेस ते दोन कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, कोण बीएसी एकरूप कोण एडीसी. या नंबर आपण 1 देऊ. आता आपण दोन त्रिकोण घेऊ. बघा हेच दोन त्रिकोण घेऊ आपण. आता त्रिकोण बीएसी व त्रिकोण एडीसी मध्ये बघा बरं नीट, कोण ए आणि कोण डी एकरूप झाले, बरोबर आहे. आणि कोण सी दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजे सामायिक आहे. म्हणजे या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाचे दोन संगत कोणाशी काय होतील, एकरूप होतील. म्हणजे तो दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला, कोण बीएसी एकरूप कोण एडीसी. इथे तुम्ही एक विधान एक करून लिहिलं तरी चालतंय, पक्ष लिहिलं तरी चालतंय, काही पण लिहा. विधान एक करून म्हणा किंवा पक्ष वरून म्हणा. पक्षामध्ये डायरेक्ट काय दिलं नाही तुम्हाला, एकरूप दिलं नाही, बरोबर दिले. मी त्याला एकरूप लिहिलं खाली, त्याला नंबर 1 दिला म्हणून इथं विधान एक करून लिहिलं. आता परत काय, कोण आता सी कोण दोघांमध्ये सामायिक आहे म्हणून मी असं लिहितो बी सी ए असं लिहितो. कोण बी सी ए एकरूप कोण. इथं जर बी सी ए असं लिहिलं तिकडे काय लिहू मग ए सी डी. कोण ए सी डी हे काय आहे, सामायिक कोण. सामायिक कोण म्हणजे बघा आता या त्रिकोण बीएससी चे दोन कोण या त्रिकोण एडीसी च्या दोन संगत कोणाशी एकरूप आहेत. म्हणून तुम्हाला काय म्हणता येते, त्रिकोण बीएससी समरूप त्रिकोण एडीसी. का बरं, समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. बरं आता हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग आपल्याला ज्या पाहिजे त्याच घ्यायच्या. कोणकोणत्या पाहिजे, तर सीए चा स्क्वेअर म्हणजे सीए बाजू एक पाहिजे, सीबी बाजू एक पाहिजे, सीडी बाजू एक पाहिजे. मग आता इथं सीए घेऊ मी, हे सीए घेतली. मग या सीए ला प्रमाणात असणारी इकडची बाजू कोणती, सीडी छेद सीडी, बरोबर. आता काय पाहिजे, सीबी पाहिजे. सीबी हे सीबी पाहिजे. इथली सीबी घेतली, मग सीबी छेद या ठिकाणी सीबी. मग सीबी ला प्रमाणात असणारी बाजू इकडे कोणती, सी. सी कारण काय लिहायचं तुम्हाला माहित आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूपला मी फक्त स लिहिले आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता बघा तिरकस गुणाकार करा बरं. काय येतंय, सीए गुणिले सीए बरोबर सीबी गुणिले सीडी. म्हणजे सीए गुणिले सीए म्हणजे सीए चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. हे आपण सराव संच 1.3 मधलं 8वं गणित पाहिलं. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. असेच मी पाठवलेले व्हिडिओ पाहत जा. आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.